सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 7. श्लोक पाहूयात. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. श्लोकाचा अर्थ पाहूयात. कार्पण्य म्हणजे दुर्बलता किंवा दैन्य, दोष म्हणजे कमकुवतपणा, उपहत म्हणजे ग्रस्त झालेला, स्वभाव म्हणजे विशेषता किंवा स्वाभाविक वृत्ती, पृच्छामी म्हणजे मी विचारत आहे, त्वाम म्हणजे तुम्हाला, धर्म म्हणजे धर्म, सम्मूढ म्हणजे गोंधळून किंवा मोहग्रस्त, चेताः म्हणजे अंतकरणात, यत म्हणजे काय, श्रेय म्हणजे सर्वतोपरी कल्याणकारक किंवा श्रेयस्कर, स्यात म्हणजे असेल, निश्चितम म्हणजे निश्चितपणे, ब्रूहि म्हणजे सांगा, तत म्हणजे ते, मे म्हणजे मला, शिष्य म्हणजे शिष्य, ते म्हणजे तुमचा, अहम म्हणजे मी, शाधी म्हणजे उपदेश करा, माम म्हणजे मला, त्वाम म्हणजे तुम्हाला, प्रपन्नम म्हणजे शरणागत. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. आता आपण हा श्लोक समजून घेऊयात. हा श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या अध्यायात आपण पाहिले की अर्जुन युद्ध टाळण्यासाठी वेगवेगळी कारणे देत आहे. तोपर्यंत भगवंतांनी अर्जुनाचे सगळे म्हणणे ऐकून घेतले. अर्जुनाच्या मनातील सगळा विषाद बाहेर पडला. दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी बोलण्यास प्रारंभ केल्यानंतर अर्जुनाची चांगलीच कान उघडणी केली. कारण अर्जुनाच्या दुबळेपणाचा, त्याच्या षंढवृत्तीचा भगवंतांना क्रोध आला होता. अर्जुन आणि भगवंत यांचे विविध प्रकारचे हितसंबंध आहेत, जसे की आत्ते मामे भावंड, मेहुणा, तसेच युद्धामुळे योद्धा आणि सारथी हाही नवीन संबंध निर्माण झाला होता. आणि या श्लोकात तो भगवंतांना म्हणतो, मी तुम्हाला शरण आलो आहे, मी तुमचा शिष्य आहे. इथे गुरु आणि शिष्य हा नवीन संबंध निर्माण झाला. अर्जुन आपली मनस्थिती सांगत आहे. अर्जुन म्हणतो, माझा धर्म काय व अधर्म काय, माझे कर्तव्य काय व काय करणे उचित आहे हे समजत नाही. अशा प्रकारे अर्जुनाने आपल्या अज्ञानाचा स्वीकार केला. स्वभावतःच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी असते. म्हणून मनुष्याला जीवनातील अंतिम ध्येय प्राप्तीसाठी योग्य मार्गदर्शन करतील अशा आध्यात्मिक गुरूंची आवश्यकता असते. जेव्हा आपण अज्ञानाचा स्वीकार करतो तेव्हाच नवीन ज्ञान प्राप्तीसाठी योग्य होतो आणि सद्गुरू आपल्याला हे ज्ञान देतात. आपले वैदिक ग्रंथही आपल्याला हाच उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडविण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्यात याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंकडे जाणे आवश्यक आहे. म्हणूनच आपल्याकडील पूर्वापार चालत आलेली गुरु शिष्य परंपरा श्रेष्ठ आहे. अशी गुंतागुंतीची किंवा गोंधळाची परिस्थिती प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असतेच.
ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो. जीवासाठी मनुष्य जीवन म्हणजे एक अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे, ज्या योगे तो जीवनातील समस्यांचे निराकरण करू शकतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितले आहे की मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवत नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजराप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय. ज्या व्यक्ती देहात्मबुद्धीने वश झालेल्या असतात त्या कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादीमध्ये आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवतात आणि आत्मसाक्षात्कारापासून दूर जातात. गोंधळलेल्या मनुष्याला वाटते की तो आपल्या कुटुंबियांचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो किंवा समाज व कुटुंब आपला मृत्यूपासून बचाव करेल अशी आसक्ती त्यांच्या मनात असते. अर्जुनाच्या बाबतीतही हेच झाले होते. आपल्या कुटुंबियांबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची इच्छा ही त्याच्या गोंधळास कारणीभूत होती. परंतु अर्जुन बुद्धिमान असल्यामुळे हे त्याने जाणून घेतले. अर्जुन पूर्णपणे भगवंतांना शरण गेला आणि म्हणाला की माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते तुम्ही मला सांगा. श्रेय काय व प्रेय काय याचे वर्णन कठोपनिषदात आले आहे. श्रेय म्हणजे कल्याण व ते सांगणारा मार्ग म्हणजे श्रेयस. प्रेय म्हणजे आपल्याला प्रिय असणारे. आपल्याला अनेक गोष्टी प्रिय असतात पण त्या आपल्यासाठी श्रेयस्कर असतील असे नाही. अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे त्याच्याकडून युद्ध करणे अपेक्षित आहे, परंतु मानसिक दुर्बलतेमुळे तो त्याच्यापासून परावृत्त होत होता. म्हणून श्रीकृष्णांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांच्याकडून निश्चित उत्तराची अपेक्षा करत होता. कारण भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु आहेत. म्हणून अर्जुन भगवंतांना शरण आला व उपदेश करण्याची विनंती केली. या श्लोकात अर्जुनाची अहंकार मुक्ती आणि पूर्ण शरणागती दिसते. ही स्थिती म्हणजेच खऱ्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. जोपर्यंत मन अभिमान, द्वंद्व आणि मोहाने ग्रासलेलं असतं तोपर्यंत ज्ञान समजत नाही. पण ज्या क्षणी आपण मला माहीत नाही, मला शिकव असं मनापासून म्हणतो तेव्हाच गुरुकृपेचा मार्ग उघडतो. हा श्लोक गीतेच्या दृष्टिकोनातून एक वळणबिंदू आहे. आता श्रीकृष्ण गुरुच्या भूमिकेत येतात आणि पुढे ज्ञानयोग, आत्मा, कर्म आणि धर्म यावर गहन तत्वज्ञान सांगायला सुरुवात करतात. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.